2,000-3,000 कामं म्हणून सांगताय. त्या स्क्रीन कशाला लावल्यात त्याच्यावर दाखवा ना आम्हाला वेळ आहे की आम्ही त्यासाठी बसलोय. त्याच्यावर दाखवा तुम्ही. 2,500 कामं आराखडा सादर न करता मंजुरी द्यायची कशी उपाध्यक्ष तुम्ही आम्हाला फक्त सांगा. हे बरोबर तुमची गोष्ट चुकीची अजिबात नाही आहे. पण आता काय झालं या आराखडा तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि आपण जाहीर केलेली सर्वसाधारण तारीख या गोष्टी थोडंच आपण समजून घेऊन पुढे जाऊया आणि जेणेकरून आपल्याला सन्माननीय अध्यक्ष ही पहिली सर्वसाधारण सभा आहे. मागच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक असल्यामुळं नेमकं अधिकारी त्यावेळेला काही होते काही आता बदलून आले आणि जे अधिकारी नवीन आले आहेत त्यांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याच्यामधला अभाव आजच्या या 2-3 विषयामधनं सरळ निदर्शनास आहे. अर्थात यामध्ये सत्ताधारी विरोधक हा संमत येत नाही. खरं म्हणजे बजेटची कॉपी सुद्धा अगोदर देणं गरजेचं होतं, ती प्राप्त झाली आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती आता 15-20 तारखेची कॉपी आम्हाला सुद्धा मिळणं हे क्रमप्राप्त कार्यक्रम प्रशासनाचा होता. तो उद्याचा आपल्या डिपार्टमेंटकडनं किंवा प्रशासनाकडनं ठरवले ही बाब खेदजनक आहे. म्हणजे आम्ही 50,000 लोकांकडनं निवडून येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 15 आयोगाचा निधी 15 कमिशनचा जो निधी आलेला आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि उद्या वाटप करत असताना आम्ही नेमकं ग्रामीण भागामध्ये या सभागृहात घेऊन जाऊन काय सांगायचं आमच्या हातातच कागद नाही आहे, आमच्या हातातच नेमकी आकडेवारी नाही आहे तर काय सांगायचं. जरूर आम्ही आमची कामांची मागणी अध्यक्ष महोदयांच्याकडे दिलेली आहे पण प्राप्त परिस्थितीमध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या जिल्ह्याला जाणारा विभागाचा निधी हा कसा जाणार आहे आणि मग ह्या दुरुस्ती काय करायच्या आहेत. तसं तुम्ही पहिलं पुस्तक पाठवलं त्यानंतर दुसरं आज दिलं तारखेने पहिलं आलं त्यानंतर दुसरं आज आम्ही तुमच्या पॅकेटने मिळालं हे इथपर्यंत ठीक होतं पण पुन्हा आज हातातच काय नाही आमच्या. तर मग नेमकं जे सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या भावना व्यक्त केल्या किंवा आमचे जे सत्ताधारी मंडळी आहेत ते नेमकं आपण काय करणार आणि काय नाही हे आम्हाला खरंच माहित नाही. मला फक्त काय म्हणायचं सर्व सन्मानित सदस्यांना मला या संदर्भात विचारायचं आहे की अशा पद्धतीने आपण प्रताप म्हणून आपण करायचं काय काम 5 वर्ष आराखडा कुठलाही कागद न बघता मंजूर करायचं घरात जायचं का. आमचं काय त्याला हरकत नाही, आम्ही काही विरोधात तुमच्यावर भांडत नाही. आपण सदस्य नात्याने आपण या विषयाकडे बघूया. मग याच्यामध्ये एक काम करूया तुम्ही सगळं मंजूर करा आम्ही इथे जेवण झालं आता आम्ही हात पेटून जातो. माझी आपल्याला अध्यक्ष विनंती आहे की खाप परिस्थितीमध्ये उपाध्यक्ष आहेत झालेली चुका ही प्रशासनाकडनं झाली हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आराखडा जे असा तयार केलेला आहे तो ताबडतोब स्पीड पोस्टनं व्हॉट्सअप ग्रुपवरती ते होणार नाही कारण 25-30 पानं असतात ती ओपन होत नाहीत. ठिकाणच्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहेत, बारके फोन आहेत. आपले काही गरीब कुटुंबातले सुद्धा सदस्य इथं आले आहेत. प्रत्येकाकडे काही मोबाईल व्हॉट्सअप हा विषय नाही आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आपण त्याची झेरॉक्स कॉपी काढून बाय हँड यंत्रणेमार्फत पाठवू शकता. तुम्ही स्पीड पोस्ट सोडून द्या. आज संध्याकाळी यंत्रणा बोलतो उद्यापर्यंत घरी आराखड्याची कॉपी पोहोचू शकते. व्हिडिओच्याकडे पाठवा, व्हिडिओनं सांगा संबंधित जिल्हा परिषद सदस्य आणि सभापतीच्या घरी पोच करायला त्यांची सही घेऊन तुमच्याकडे आला उद्या दुपारपर्यंत ही यंत्रणा तुम्ही राबवू शकता. ही आपली एकमेव उत्तर आहे अध्यक्ष. आता याच्यामध्ये मार्ग जर आपल्याला की नाही दादा सगळ्या चुका आपण जर मान्य करायच्या असतील प्रत्येक विषयामध्ये एक संग्राम दादा याच्यामध्ये एक विषय सांगतो की आज जर आपण हा विषय जर अजेंडावरती नाही घेतला तर कमिशनर ऑफिसला हा विषय जाणार नाही आणि मग पुन्हा त्यासाठी पुढच्या जनरल बॉडीची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे, मान्य चूक झाली. आमची संख्या विरोधकांची 17 आम्ही अल्प ह्याच्यात आहोत. आता समजा आम्ही पत्र दिले आमची विनंती काय आहे सगळ्यांनाच विश्वासात घेऊन ती यादी समोर आली असते म्हणजे बाबा किमान बाबा आपली कामं करत बसलेत का नाही आणि किंवा अजून काय स्कोप आहे का हे ते आम्हाला समज असतं ना. त्यामध्ये शेट्टी साहेब हे तुमच्या बरोबर आमच्याही त्याच भावना आहेत. इथं पाठ्यपुस्तकातल्या 51 जणांच्या ह्याच भावना आहेत की जे तुम्ही बोलायला आहे. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आज जर ह्यात मार्क काढायचा असेल मुळातच 3 महिने उशीर झाला, 4 महिने उशीर झाला. यावेळी चालू करूया आज तयार करून द्या. नाही साहेब कमिशनर तिथून ह्याची मान्यता घेऊन हा विषय पुन्हा कमिशनर ऑफिसला जाणं गरजेचं आहे आणि पुन्हा कमिशनर आज तसं करून द्यायचं आणि उद्या सकाळी 11 वाजता सभा चालू करून आज आराखडा तयार चालतंय तसं करा. सलग 3-4 दिवस सुट्टे
आता हे प्रशासनच चालू शिव मॅडमने याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे. हा एका पाठोपाठ एक चुकाच्या अशा प्रशासनाच्या व्हायला तुम्ही आम्ही सगळे पदाधिकारी निवडून म्हणजे काय म्हणजे मागच्या काळातला जो चाललेला कारभार परत पुढे चालू आहे का? मग आपण पदाधिकाऱ्यांनी काय करायचं? त्याच्यावर शिव मॅडमने काय करणार आहे? 4 वर्षांना पहिल्यांदा सर्वसाधारण सभा आला. मॅडम मी परवा सांगून गेलो तुम्हाला की प्रत्येक डिपार्टमेंटची स्पीडची माहिती मी 18/5 ला मागितली आहे. 2 डिपार्टमेंटची मला बाय पोस्ट मिळाली आहे. त्याचं कारण काय? नाही, आता सगळ्यांची दुखणं वेगळं माझं दुखणं वेगळं आहे. मला तर मीटिंगचा अजेंडा झाला विचारा आणि मला कुठं पोस्ट ना आलाय का कुठं आलंय कुठल्या पत्त्यावर आलंय 18/5 ला माहिती मागितली आहे. फोनवर घेतल्याने मग इथं अभ्यास करू बंद केला का माहिती? एक माहिती बंद केला माहिती का बंद केला कागद न बघता मंजुरी आपण द्यायला लागलो तर ही अतिशय चुकीची प्रथा आहे. सभागृहात जिल्ह्यात पडणार आहे. आपण असं काही झालेलं नाही. 100% सहमत आहे. पुढे जायचं असेल तर हा सकारात्मक निर्णय घेऊन जा. अध्यक्ष महोदय, जर आता आम्ही जर तिकडे पत्रे त्यात नसलं आणि उद्या जर तुम्ही पोस्टाने पाठवलं तर आम्ही काय करायचं? मॅडम आता ऑपरेटर बोलतो उपाध्यक्ष मी त्याचा खुलासा करतो की सन्मान्य सदस्यांना मला विनंती करायची आहे की आपल्या प्रमुखांच्या बरोबर हे तयार करत असताना पत्रांची मागणी आपल्याकडे केली गेली होती. बरोबर आहे. त्या हिशोबाने आपण एकनाथ पाटील साहेब, अभिजितताई शेट्टे साहेब आणि पाटणकर सरकार यांच्याकडे आपण पत्र दिली असणारच आहे. सगळ्यांचे पोच केले सगळ्यांचे पत्र पोच झालेले आहेत. ज्या अर्थी तुम्ही पत्र पोच केलेलं आहात ठीक आहे, त्याच्यामध्ये काय प्लस मायनस असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती नक्कीच करता येईल. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आज हा आराखडा इथं मंजूर करून घेऊन आपल्याला पुढे पाठवला ठीक आहे ना. ज्या अर्थी तुम्ही आपण आता पुढे घेऊया कारण दादा सांगायला ते अगदी योग्य आहे. आज आपण नाही केलं तर आपल्याला पुढे 3 महिने वाट बघायला आपल्याला कारण आता आपल्याला माहिती आहे की आपल्या पत्राप्रमाणे कामं आलेली आहे. हे सगळे सन्मान्य सदस्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते आपल्याला मंजूर करावं लागेल. आम्ही दोघांनी देखील कोणती पत्र दिली ती मंजूर ज्या पद्धतीने तुम्ही पत्र दिलेले आहे तुमच्या गठन नेत्याकडे आमच्या अध्यक्ष महोदयांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने त्या चर्चेत जर 1 रुपयानं तुमच्या पत्रात जर बदल झाला तर आम्हाला विचारा आणि त्या विषयावर